नमस्कार. सध्या पावसाळा आहे आणि पावसाळा म्हटलं की अनेक आजार पहिल्यांदा आपल्या डोळ्यापुढे येतात. लहान मुलं ज्यांच्या घरामध्ये असतात ते तर पालक तसे हैराण झालेले असतात की वेगवेगळे काय, कधी पोटाचे आजार, कधी सर्दी, खोकला. आणि मग अशा वेळेस या पावसाळ्यामध्ये मुलांची काळजी कशी घ्यावी, त्यांना कोणत्या प्रकारचा आहार द्यावा, या संबंधी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतात. या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी म्हणून आज आपल्याकडे डॉक्टर सुनील गोडबोले, बालरोगतज्ञ आलेले आहेत. थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. त्यांचं स्वतःचं क्लिनिक आहे, चिरंजीव क्लिनिक म्हणून, आणि दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये सुद्धा ते बालरोगतज्ञ म्हणून जातात. प्रबोधिनीचे ते माझे विद्यार्थी आहेत. 18 वर्ष ते या क्षेत्रात काम करत आहेत. आत्ताच त्यांच्याशी बोलणं झालं तर साधारण लाखाच्या वर 1 लाखांपर्यंत मुलं त्यांनी आतापर्यंत तपासलेली आहेत. आणि अनेक मुलांचे प्रश्न काय आहेत आजाराविषयी, शारीरिक प्रकृतीविषयी, त्या सगळ्या प्रश्नांवरती त्यांनी खूप अभ्यास केलेला आहे. हा अभ्यास करत असताना त्यांना असं वाटलं की प्रत्येक वेळेस आपण मुलं आजारी पडली कीच त्यांच्यापर्यंत पोहोचू असं नाही. तर त्या संदर्भात त्यांनी काही पुस्तकं लिहिलेली आहेत, पालकांना मार्गदर्शन करावं अशा दृष्टिकोनातून. तर त्यामध्ये बालपण घडविताना, बालविकास, आहारावरती आई मी काय खाऊ, यासारखी 6 पुस्तकं त्यांनी आता आपल्या पालकांसाठी म्हणून, मार्गदर्शन म्हणून लिहिलेली आहेत. मी कार्यक्रमात त्यांचं स्वागत करते. डॉक्टर, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की आपल्याकडे ऋतू 3 आहेत, पण या तिन्ही ऋतूमध्ये पावसाळा आला की आपल्याला सगळीकडे जाणवतं की अनेक आजार डोकं वर काढू लागतात. तर असं काय आहे की पावसाळ्यातच काय एवढे आजार होतात? पावसाळा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर जे चित्र येतं ते खरोखर खूप सुंदर असतं. की छान ढग येतात, पाऊस दाटून येतो, हवा गार व्हायला लागते, उन्हाळ्यातून वैताग यायला लागतो. पण हे जे दाटून येणारे ढग असतात आणि तो पडणारा पाऊस असतो, तोच खरा गोंधळ घालतो. आपल्या सगळ्यांना जगायला मेन काय लागतं, मुख्य काय लागतं, तर ऑक्सिजन लागतं. आणि हे ढग ह्या ऑक्सिजनचे लेवल कमी करायला लागतात. सूर्यप्रकाश कमी होतो असं आपल्या जुन्या काळापासून म्हणतात की सूर्यप्रकाश जेवढा मिळतो तेवढी माणसाची ऊर्जा वाढते. आणि बरोबर याच्या उलटं पावसाळ्यात घडत असतं की सूर्यप्रकाश कमी होतो त्या आपल्याला मिळणारी ऊर्जा कमी होते, हवेतलं ऑक्सिजन प्रमाण कमी होतं. म्हणूनच याला दूषित हवा होणं असं लोक म्हणतात. त्यात तो जो चिकचिकाट असतो, पाणी जमा व्हायला लागतं, जागोजागी तळी व्हायला लागतात, त्याच्यात वेगळ्या प्रकारचे डास आणि इतर किडे जमा व्हायला लागतात. जंतूंना तर हे अत्यंत पोषक वातावरण असतं की एका साईडला पाणी आहे, दुसऱ्या साईडला चिकचिकाट आहे, आणि याच्यातून जंतू वाढायला लागतात. आणि या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणजे आपलं जंतू संसर्ग होण्याची क्षमता पटकन वाढते आणि माणसं पटापट आजारी पडायला लागतात. त्यात मुलांची तर आणखीन गंमत असते. मुलांनी याच्यातलं काहीच भान नसतं. उलट त्यांना पाऊस म्हटलं की खेळावंसं वाटत असतं, मजा करायची वाटत असते. आणि नेमकं हेच त्यांच्या छोट्या वयाच्या त्यांच्या प्रकृतीसाठी त्यांच्या अंगाशी येत असतं, त्यांना त्रास होत असतो. तर आता आजकालची आपली शाळेच्या गंमत बघितली की अगदी लहान वयापासून मुलं शाळेत जायला लागतात. पूर्वी मुलं का आजारी पडायची का? नक्की कमी आजारी पडायची. त्याचं एक कारण ती 5 वर्षानंतर मोठेपणी शाळेत जायला लागतात. आता ती लवकरच्या वयात जातात. शाळा अशी कोंडवाड्यांसाठी भरलेली असतात. ते एकत्र एकाचं नाक दुसऱ्याला असतं, पटकन जंतू संसर्ग होत असतो. साध्या आपल्या व्हॅनमधनं किंवा रिक्षामधनं मुलं ज्या 5-6 एकत्र इकडून तिकडे जातात तेव्हा ते आंब्याच्या पेटीसारखं इकडून तिकडे जाताना आजारपण सुद्धा एकत्र होऊन जातात. आणि याच्यातून मुलांचं आजारी पडण्याचं प्रमाण वाढायला लागतं. हे एक पहिलं कारण दूषित हवा. दुसरं कारण हे जंतू संसर्गाचं प्रमाण वाढणं. तिसरं कारण आपल्या शरीराची प्रतिकार यंत्रणा कमी झालेली असते. मगाशी असं बोललो की आपल्याला प्राणवायू म्हणजे ऑक्सिजन कमी मिळाल्याने आणि हवेतल्या दूषित हवेमुळे शरीराची चलनवलन, पचन यंत्रणा कमी झालेली असते. आणि मग त्याच्यातून पटकन थोडंफार जर काही खाल्लं तरी लगेच पोटं बिघडणं हे सुरू होतं. त्यात सध्या तुम्हाला माहितीच आहे की स्वाईन फ्लू किंवा तत्सम अनेक प्रकारचे साथीचे आजार, ज्याला संसर्गजन्य आजार आहेत, ते बरोबर पावसाळ्यात डोकं वर काढतात आणि आपल्या सगळ्यांना जेरीस आणतात. आत्ताच तुम्ही सांगितलं की पावसाळ्यामध्ये पचनशक्ती खालावलेली असते आणि पावसाळ्यामध्ये वेगवेगळ्या हवेतून, पाण्यातून आजार होत असतात. मग अशा वेळेस पचनशक्ती खालावलेली असताना नक्की काय खावं मुलांनी, की आहार त्यांचा कसा असावा? खरं तर फक्त मुलांसाठी नाही, हा अख्ख्या फॅमिलीचा प्रश्न आहे, अख्ख्या कुटुंबाचा प्रश्न आहे. मी तर नेहमी म्हणतो की मुलं त्यांचे आईबाप जे खातात तेच खात असतात. पण त्या मुलांच्या समोर पावसाळा आला की आपल्याला चहा भजी खावीशी वाटतातच. आणि मग ती भजी खायचं म्हटलं की दुसऱ्या दिवशी पोट दुखणं येतं. हे का घडतं? तर मगाशी बोललो त्याप्रमाणे आपल्या पोटाची हालचाल, चलनवलन कमी झालेलं असतं. आणि म्हणून
जुन्या काळापासून आपल्या आयुर्वेदात विशेष सांगितलेलं आहे की पावसाळ्याच्या काळामध्ये मुलांना हलका आहार, आपण सगळ्यांनी हलका आहार खावा, जड पदार्थ घेऊ नये. यात आणखीन एक छान वाक्य आहे की आपण काय खावं, उकळलेलं किंवा भाजलेलं खावं. पण आपण काय खाऊ नये तर तळणीचं आणि कच्चं खाऊ नये, कारण ते पचायला जड असतं आणि मग त्याच्यातून वेगवेगळे आजार होऊ शकतात. तर ही पथ्य जर आपण पाळली तर खूप सोपं आहे काम, पण तिथंच आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींची चटकदार गोष्टी खावीशी वाटतात. आणखीन एक कारण आहे की पावसाळ्यामध्ये सर्वांगीणच आरोग्याची परिस्थिती खालावल्यामुळे बाहेरच्या जॉईंट्सवर, हॉटेलांमध्ये, रस्त्यावर मिळणारे अन्नपदार्थ, तिथं भेसळ, जंतू संसर्ग पटकन होतो. त्यामुळे हे बाहेरचे अन्नपदार्थ खाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. उकळलेलं खावं, उकडलेलं खावं आणि शिजवलेलं खावं असं आता तुम्ही सांगितलं. पण पावसाळ्यातच आपण बघतो की खूप सण समारंभ असतात. श्रावण महिना तिथंच येतो, मंगळागौरी असतात किंवा अनेक, नागपंचमी असेल, राखी पौर्णिमा असेल. मग अशा वेळेस हे सण समारंभ आणि त्यातून येणारे वेगवेगळे अन्नपदार्थ, हे सगळं खाणं आणि त्या जोडीने येणारे उपास तापास आणि त्या उपास तापासामध्ये जे काही आपण खातो, तर या सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही म्हणताय तसं ते उकडलेलं आणि शिजवलेलं, भाजलेलं खावं, तर ते कसं काय, दोन्हीची सांगड कशी काय घालायची? खरं तर आपलं जे संस्कृती आहे किंवा आपलं पुरातन शास्त्र आहे त्याच्यात धर्म हे एक शास्त्राचं उपपद आहे. हे सगळे सणावर, हे सगळे उत्सव हे खूप विचार करून केलेले आहेत. आता नागपंचमी आठवण बघा, आपल्या नागपंचमीला आपल्याकडे म्हणतात की काही कापायचं नाही, कारण त्यात नागाला त्रास होईल आणि याच्यातून, आणि त्या उकडलेलं खावं किंवा त्याच्या पाठोपाठ श्रावणी अमावस्या येते तेव्हा ते दिवे करून खावे. ह्याच्यामागे खरं तर हे शास्त्र विचारात घेतलेलं आहे. म्हणजे उकडलेले अन्नपदार्थ खायचे आहेत हे त्याच्यामध्ये विचारात घेतलेलं आहे. श्रावणातले जर तुम्ही खरं आपल्या शास्त्राप्रमाणे बघितलेले अन्नपदार्थ बघितले, खिरी आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्याच्यामध्ये परत उकळण्याची प्रथा आहे. हलके अन्नपदार्थ हे खरं याच्यामध्ये आहे. आणि प्रत्येक करताना आणखीन एक गोष्टीचा विचार करायचा म्हणजे उपास. पण आपल्याकडे उपास म्हणजे दुप्पट खाशी अशा प्रकारचा प्रकार असतो. पण उपासचा खरा अर्थ काय? उपवास. म्हणजे खायचं नाही आणि देवाच्या चरणी किंवा एका ठिकाणी स्थिर राहायचंय, 10 ठिकाणी फिरायचं आणि वेडवाकडं खायचं नाही, हे त्याच्यातून सांगायचा प्रयत्न आहे. ते न करता आपण 2 गोष्टी जास्ती खायला जातो. तर पावसाळ्यात ती काळजी नक्की घेतली पाहिजे. थोडं कमी खायला पाहिजे, हलकं खाल्लं पाहिजे आणि ते आपल्या शरीराला पचणार आहे की नाही याचा आपण नक्की विचार केला पाहिजे. आता आहार हा ठीक आहे, म्हणजे आपण असा करू शकतो, पण तरी सुद्धा आहारावरून आपण असं नक्की म्हणू शकत नाही की आजार होणारच नाहीयेत. मग त्यासाठी अजून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय वेगवेगळ्या गोष्टी केल्या जाऊ शकतात? अगदी आमच्या इंग्रजीमध्ये एक 3D ची स्टोरी सांगतात. 3D म्हणजे डिसीज, डाएट आणि त्याच्यावर तिसरा डी येतो, तो म्हणजे त्या प्रत्येक व्यक्तीचं डेली रुटीन. आणि हा जो डेली रुटीन आहे तिथं सगळी गडबड होते. डिसीज, जंतू तर मोठे वाढणारच आहेत आणि दिवसेंदिवस माणसांपेक्षा जंतूंचं प्रमाण वाढत जाणारच आहे, कारण त्यासाठी प्रदूषण, आपली बदललेली जीवनशक्ती, हे सगळे अनेक कारण आहेत. पण डाएट आणि डेली रुटीन याच्यावर आपण नक्की काम करू शकतो. डाएटवर आपण बऱ्याच वेळ बोलत होतोच, पण तिथे एक मला सांगावं असं वाटतं की हा डाएट फक्त घरापुरता नसावा, शाळेतल्या डब्यामध्ये असावा, आपण ज्या पार्ट्या करतो तिथं असला पाहिजे. आणि त्याच्यात बदल घडले तर आहारातून होणारे प्रश्न हे नक्की कमी करता येतील. आता राहिला डेली रुटीनचा प्रश्न. तर ही जी आपली बदललेली आधुनिक फास्ट जीवनशैली आहे याच्यामध्ये आपल्याला विचार करायला वेळच नसतो. मुलं अशी सकाळपासून रात्रीपर्यंत पळत असतात, पण ती पळत शाळेतून क्लासमधून दुसरा क्लास आणि घर अशी पळत असतात. पण याच्यामध्ये खेळणं हे विसरलेलं आहे. आपण मगाशी परत बोललो होतो, प्राणवायू हा याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्यामुळे ज्याच्यामध्ये मुलांचं खेळणं पळणं वाढेल त्याच्यामध्ये त्यांना प्राणवायू मिळणारच आहे. आणि त्या पावसाळ्यामध्ये ही विशेष काळजी घेतली पाहिजे की मुलांचं खेळणं पळणं चालूच राहील. आता लगेच तुम्ही म्हणणार, आपण आता ग्राउंड ओली झालेली असतात, बाहेर पाऊस चालू असतो, मुलं खेळणार कशी? पण प्रत्येक वेळेस ग्राउंडवरच खेळलं पाहिजे, मैदानातच जाऊन खेळलं पाहिजे असंही नाहीये. शक्य झालं तर इंडोर गेम्स म्हणजे बॅडमिंटन, टेबल टेनिस असे चालू ठेवता येतील. पण ते शक्य नसेल तर घरातल्या घरात अनेक सोपे व्यायाम आहेत की ज्याच्याने मुलं आणि त्यांच्या पर्यायाने आपण सगळेजण आपली तब्येत चांगली राखू शकतो. सगळ्यात सोपा उपाय म्हणजे सूर्यनमस्कार. मी सगळ्यांना सांगतो की तुमचं जेवढं वय आहे तेवढे नमस्कार घातले तर तुमच्या तब्येतीला काही होणार नाही. पण ह्या एक सूर्यनमस्कार नियमित घालणं, लगेच आईचा प्रश्न होतो आमच्या मुलाला वेळच कुठे असतो. पण जर बघायला गेलं तर सूर्यनमस्कार 10-12 सूर्यनमस्कार करायला फार 10-15 मिनिटं लागतात, तेवढे सुद्धा मुलांना पुरेसे असतात. तेही जमत नसेल तर मी गमतीने आजकाल सांगतो की टीव्ही नमस्कार घाला. टीव्ही बघता बघता मुलांनी नमस्कार घातला तर त्यांची तब्येत आपोआप सुधारणार आहे.
पण आपण ते टाळतो, ते आपल्याला जुनाट वाटतं. पण तेवढ्या नमस्कारांनी फरक पडणार आहे. ओंकाराचा उच्चार, प्राणायाम हे अंदाजे 3री-4थीच्या पुढच्या मुलांना करता येऊ शकतं. तिथून ते सुरू केलं तर त्याचा त्यांच्या तब्येतीवर उपयोग होणार आहे. घरातल्या घरात उड्या मारणं, त्याचा त्यांना उपयोग होणार आहे. मग त्या दोरीच्या उड्या असोत, साधं भिंतीवर बॉल मारण्याचे खेळ असोत. आणि तेही नाही जमलं तर एक 3-4 मजली बिल्डिंग दान खालीवर मुलांना करायला सांगा. त्यांच्या अंगातली ऊर्जा वाढणार आहे, त्यांच्यातला उत्साह वाढेल आणि आपोआपच आजारी होण्याची शक्यता कमी होईल. आपण आता पाहिलं की डॉक्टरांनी पावसाळ्यामध्ये घाबरून जातो आपण की पावसाळ्याला आता आजार होतील, मुलांना बाहेर पाठवायला नको, कोणाच्यात मिसळायला नको. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून काय काय करता येईल हे पण आपल्याला डॉक्टरांनी खूप छान पद्धतीने आता समजून सांगितलं. आहार नक्की कोणता घ्यावा याबद्दल पण खूप छान आता आपल्याला मार्गदर्शन केलं. म्हणजे मुलं आहेत ती खेळणारच, ती बाहेर जाणारच, पण हे सगळं करत असताना सुद्धा काही छोटीशी पथ्य पाळली, उपास तपासाची असतील आणि बाकी सगळीच व्यायामाची, ही सगळी पथ्य आपण जर पाळली तर खऱ्या अर्थाने या पावसाळ्याला आपण खूप चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतो. खूप ते बिझी असतात आणि तरी सुद्धा त्यांनी वेळात वेळ काढून इथे येऊन आपल्याला इतकी छान माहिती दिली, आपल्या सगळ्या शंकांचं निरसन त्यांनी इतकं छान पद्धतीने केलं, म्हणून मी मनापासून त्यांचे आभार मानते. धन्यवाद.